तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे की आता कोणकोणत्या लाडक्या माता बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचे जे आता 500 रुपये आहेत तर ते 500 रुपयेच मिळणार आहेत आणि कोणकोणत्या लाडक्या माता बहिणींना नेहमीप्रमाणे 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला आपण पाहू की कोणकोणत्या लाडक्या माता बहिणींना आता इथून पुढे फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत. तर चला तर आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. तर तुमच्यासमोर काय महत्त्वाची माहिती आहे तर मी तुम्हाला ती स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्व लाडक्या माता बहिणींना एवढंच निवेदन आहे की व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पहा, नाहीतर तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. तर चला आपण पाहू की काय महत्त्वाची माहिती आहे. तर 8 लाख बहिणींना आता फक्त 500 रुपयेच मिळणार. तर हो, तर लाडक्या माता बहिणींनो, आता 8 लाख ज्या लाडक्या माता बहिणी आहेत तर त्यांना फक्त आता 500 रुपयेच मिळणार आहेत. जसे की तुम्हाला माहितीच आहे की जानेवारी महिन्यापासून सरकारद्वारा लाडक्या माता बहिणींची छाननी केली गेलेली आहे की आता लाडक्या माता बहिणी फक्त कोणकोणत्या महिला अशा आहेत की त्या तिन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजे ज्या अशा बऱ्याच लाडक्या माता बहिणी आहेत की लाडकी बहीण योजना, PM किसान योजना आणि नमो किसान योजना या तिन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. तर अशा 8 लाख लाडक्या माता बहिणी आहेत की त्या तिन्ही योजनेच्या सरकारी तिन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. तर अशा 8 लाख लाडक्या माता बहिणी आहेत की त्या तिन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. तर त्या लाडक्या माता बहिणींना फक्त आता 500 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहेत. तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहू. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त लाडक्या माता बहिणी व्हिडिओ स्किप करता पूर्णपणे पाहायचा आहे. तर जसं की लाडक्या माता बहिणींना आता प्रति महिन्यात 1,500 रुपये मिळतात. हो, तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला प्रति महिन्यात आता सरकारद्वारा 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. तर तुमच्या लाडक्या माता बहिणींना तर 1,500 रुपये प्रति महिन्यात पाठवले जातात. पण PM किसान योजनेच्या महिलांना 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात आणि नमो किसान योजनेच्या लाडक्या महिलांना 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक योजनेच्या महिलांना आपापले पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. तर PM किसान योजनेच्या महिलांना 6, नमो किसान योजनेच्या महिलांना 6 आणि लाडक्या माता बहिणींना 1,500 रुपये असा महिन्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवला जातो. तर त्या लाडक्या ज्या 8 लाख माता बहिणी आहेत तर त्यांना 500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्याचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. तर सर्वप्रथम तुम्हाला माहीत आहे की लाडक्या माता बहिणींना प्रति महिन्याला 1,500 रुपये पाठवले जातात. म्हणजे प्रति महिन्याला त्यांच्या बँक खात्यात 1,500 रुपये पाठवले जातात. तर असे 1,500 रुपये प्रति महिन्यात पाठवले तर वर्षाचे 18,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. तर 18,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. तर ज्या लाडक्या योजनेच्या महिलांना, ज्या PM किसान योजनेच्या महिला आहेत तर त्यांना 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये येतात आणि नमो किसान योजनेच्या 6,000 रुपये, म्हणजे टोटल असे 12,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. तर लाडक्या माता बहिणींना 18,000 आणि या दोन योजनेच्या महिलांना फक्त 6,000च असे का? तर असे म्हणजे 6,000 म्हणलं त्यांना तर फक्त 12,000 रुपयेच मिळायला लागले आणि लाडक्या माता बहिणींना 18,000. तर फरक कितीचा यायला तर फरक यायला 6,000चा. हो, तर लाडक्या माता बहिणींनो, म्हणजे हे फक्त कोणत्या लाडक्या माता बहिणींचं आहे, फक्त 8 लाख लाडक्या माता बहिणी ज्या तिन्ही योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना फक्त हा 6,000चा फरक पडत आहे. बाकीचे जे फक्त लाडकी माता बहीण योजनेचे लाभ घेत आहेत, म्हणजे फक्त लाडकी माता बहीण योजनेचा जे महिला लाभ घेत आहेत तर त्यांना तर 18,000 रुपये मिळणारच आहेत. कारण प्रति महिन्याला लाडकी माता बहीण योजनेच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा केले जात आहेत. तर त्यांना वार्षिक 18,000 रुपये मिळतात. पण ज्या लाडक्या माता बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत आणि नमो किसान योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना PM किसान योजनेचे 6,000 आणि नमो किसान योजनेचे 6,000 असे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. तर त्याचे 12,000 आणि आता लाडक्या माता बहिणींचे हे जे 6,000 रुपये त्यांना फरक पडत आहे. तर कसं की PM किसान योजनेचे 6,000 आणि नमो किसान योजनेचे 6,000 असे 12,000 यांनाच मिळतात.
तर आता हे 6,000 रुपयात त्यांना फरक पडत आहे, कारण आता ज्या लाडक्या माता बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत आहेत तर त्यांना प्रति महिन्यात 18,000 रुपये मिळतात, पण यांना फक्त 12,000 रुपयेच मिळत आहेत. तर हे 6,000 कसे वसूल करायचे, तर चला तर मी तुम्हाला तेच दाखवतो की त्यांना पण आता कसे 18,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर चला तर या पुढची आपण माहिती पाहू. तर फरक कितीचा यायला, तर फरक यायला 6,000चा. तर त्यांना 6,000चा फरक यायला म्हणजे त्यांना 6 12,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त PM किसान योजने आणि नमो किसान योजनेचे 12,000 रुपयेच मिळत आहेत. तर आता त्यांना 18,000, त्यांना पण कसे 18,000 मिळणार, तर त्यामुळे आता त्यांना प्रति महिन्यात लाडक्या माता बहिणींचे जे 1,500 रुपये मिळत आहेत. लाडक्या माता बहिणींनो, व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती पहा. स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जे त्यांना 1,500 रुपये प्रति महिन्यात सरकारद्वारा देण्यात येत आहेत, तर ते आता त्यांना 500 रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजे 500 रुपये जर त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले प्रति महिन्यात, तर 12 महिन्याचे त्यांना 6,000 रुपये होत आहेत. आणि जो हे फरक आहे 6,000चा जो फरक आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये, फक्त या 2 योजनेचे फक्त 12,000 रुपयेच मिळत होते. तर ह्या 6,000चा त्यांना फरक पडत होता, तर तो फरक फक्त आता प्रति महिन्यात त्यांना लाडक्या माता बहिणींचे 1,500 नव्हे तर 500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि प्रति महिन्यात त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारद्वारा 500 रुपये पाठवले गेले लाडक्या बहीण योजनेचे, तर 12 महिन्याचे त्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा होतात. म्हणजे त्यांना पण आता नमो किसान योजनेचे 6,000 आणि PM किसान योजनेचे 6,000 आणि लाडक्या माता बहिणींचे जर वार्षिक 500 रुपये प्रति महिन्याचे जर धरले, तर त्यांना पण 6,000 रुपये असे सगळं मिळून 18,000 रुपये त्या लाडक्या माता बहिणींना पण मिळणार आहेत. म्हणजे ज्या योजनेचे ज्या 8 लाख लाडक्या माता बहिणी आहेत की ज्या तिन्ही योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांना पण आता 18,000च मिळणार. त्यांना पण या जास्त सरकारचे जो योजनेचा लाभ आहे तो सर्व लाडक्या माता बहिणींना समानच मिळणार आहे. ज्या लाडक्या माता बहिणी फक्त लाडकी माता बहीण योजनेचाच लाभ घेत आहेत, म्हणजे एकच सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना पण 18,000 रुपयेच वार्षिक मिळणार आहेत. आणि ज्या या 3 योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना पण 18,000 रुपयेच मिळणार आहेत. म्हणजे कोणती पण योजना तुम्ही किती पण योजनेचा लाभ घेतला तरी पण तुम्हाला 18,000 रुपयेच मिळणार आहेत. हो, तर ही सर्वात मोठी महत्त्वाची माहिती आहे. तर आता तुम्हाला कळालंच असेल की हे 500 रुपये कोणत्या लाडक्या माता बहिणींना आहेत. तर हे 500 रुपये फक्त त्याच लाडक्या माता बहिणींना आहेत की ज्यांनी तिन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहेत, PM किसान योजनेचा पण लाभ घेत आहेत आणि नमो किसान योजनेचा पण लाभ घेत आहेत. तर फक्त त्याच लाडक्या माता बहिणींना हे 500 रुपये मिळणार आहेत. आणि जे फक्त लाडकी बहीण योजनेचा म्हणजे एकाच योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांना फक्त लाडकी बहीण योजनेचे प्रति महिन्यात 1,500 रुपये मिळणार आहेत. त्यांना हे 500 रुपये देण्याचा काही संबंध नाही. त्यांना नेहमीप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात 1,500 रुपयेच मिळणार आहेत. फक्त जे तिन्ही योजनेचा लाभ घेत आहेत, म्हणजे तिन्ही योजने सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत ज्या लाडक्या माता बहिणी, फक्त त्यांनाच 500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. जे फक्त एकाच योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांना 1,500 रुपयेप्रमाणेच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तर व्हिडिओ पाहण्याबद्दल संपूर्ण लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद. व्हिडिओ आपण इथं संपवलेला आहे. तर पुढचा व्हिडिओ मी सांगणार आहे की तुम्हाला आता कधी तुमच्या बँक खात्यामध्ये जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो कधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तर लाडक्या माता बहिणींना निवेदन आहे की प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठीच ही लाडक्या माता बहिणीसाठीच एक ना एक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे आणि स्पष्टपणे सांगण्याचं पण काम करत आहे. तर सर्व लाडक्या माता बहिणी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल संपूर्ण लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद.